Good afternoon to all of you. Good afternoon, sir. Good afternoon, sir. Okay, so we will continue today. Last lecture we have stopped at this coordination number point. So 3 points we have discussed. Which one? Number of atoms per unit cell, atomic radius and atomic packing factor. हे आपण रिवाइज करूया. नंबर ऑफ atoms per unit cell सिंपल क्यूबिक साठी किती असतात? 1. For BCC structure it is 2. For FCC it is 4. Then atomic radius for simple cubic is R is equal to A by 2. And for BCC it is Root 3 by 3 by 4, and for FCC it is root 2A by 4. Next coordination number for simple cubic is 6. For BCC it is 8. And for FCC it is 12. बरोबर. हे 12 कसं आलं ते आपण मागच्या वेळेस चेक केलं. 4 green atoms in the same plane, then 4 above this plane and 4 below this plane. So 4 plus 4 plus 4, total 12 we are getting. Okay, so now we will start discussing our next point. So listen carefully. Atomic packing factor. So I read it first, then we will discuss. In crystallography, packing factor or packing density is defined as the ratio of volume of the atoms in unit cell to the total volume of the unit cell. So we are writing this atomic packing factor as volume of atoms in unit cell divided by total volume of the unit cell. ठीक आहे. तर atomic packing factor याचा अर्थ काय? तर जर आपण युनिट सेल कन्सिडर केली तर त्यामध्ये ॲटम्सनं किती जागा ऑक्युपाय केलेली आहे किंवा किती % स्पेस पॅक केलेली आहे, तर त्यालाच म्हणतात ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर किंवा त्याला ॲटॉमिक पॅकिंग डेन्सिटी असं सुद्धा म्हटलं जातं. तर इन क्रिस्टलोग्राफी पॅकिंग फॅक्टर किंवा पॅकिंग डेन्सिटी आपण डिफाईन कसं करतो, तर इट इज द रेशो ऑफ, हा एक रेशो आहे कशाचा, तर पहिला न्यूमरेटर काय, तर व्हॉल्यूम ऑफ द ॲटम्स. ओके, सो व्हॉल्यूम ऑफ द ॲटम्स म्हणजे काय, तर किती ॲटम्स आहेत त्या युनिट सेलमध्ये, त्याचं व्हॉल्यूम किती इन द युनिट सेल टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, म्हणजे त्या युनिट सेलचा टोटल व्हॉल्यूम काय आहे. तर याचा जो रेशो आहे तो रेशो म्हणजे काय, तर ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर आहे. तर तो आपण आता त्या स्ट्रक्चरसाठी किती येतोय ते आपण चेक करूया. सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट पॉईंट, दॅट इज सिम्पल क्युबिक क्रिस्टल स्ट्रक्चर. आता मी मागच्या वेळेस सांगितलं की टोटल 6 पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत, त्यातले पहिले 3 डिस्कस केले. तर तुम्हाला या व्हॅल्यूज माहिती पाहिजेत, या व्हॅल्यूचा यूज करून आपण पुढचे पॉईंट काय करतो, तर कंप्लीट करतो. सो हियर नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल इज 1. देन साइड ऑफ द युनिट सेल इज ए इज इक्वल टू 2r. तर हे कसं आलं, तर त्याच्यासाठी तुम्हाला ॲटॉमिक रेडियस पाहिजे, ॲटॉमिक रेडियस माहिती पाहिजे. आताच आपण बघितलं. So R, that is atomic radius in case of simple cubic structure is R is equal to A by 2. A by 2. Yes. So if R is equal to A by 2, then A is equal to 2R. Okay. तर साइड म्हणजे काय, तर स्मॉल a. ठीक आहे, किंवा त्याला एज म्हणतो आपण. तर साइड इज स्मॉल a. So side of unit cell A is nothing but 2r. Why? Because R is equal to A by 2. We know that atomic radius for simple cubic structure R is equal to A by 2. त्याच्यावरून आपण A ची व्हॅल्यू काढली. त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ वन ॲटम. ठीक आहे, व्हॉल्यूम ऑफ वन ॲटम आहे 4/3 पायर क्यूब. त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल येते A क्यूब. तर आपल्याला माहिती आहे की क्युबिक स्ट्रक्चरमध्ये A इज इक्वल टू B इज इक्वल टू C ही कंडिशन आहे. A इज इक्वल टू B इज इक्वल टू C याचा अर्थ काय, सगळ्याच्या व्हॅल्यू A आपण घेतल्या तर व्हॉल्यूम किती येतो, A इंटू A दॅट इज A क्यूब. ठीक आहे, तर या टर्म्स पहिल्यांदा आपण लिहून घेतो किंवा डिफाईन करतो आणि याच व्हॅल्यू आपण खाली टाकल्या की आपल्याला काय मिळतो, ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर. तर आत्ताच आपण बघितलं की ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर म्हणजे काय, तर व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स इन युनिट सेल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. ठीक आहे, तर व्हॉल्यूम ऑफ ॲटम किती आहे, तर 4/3 पायर क्यूब, तो आपण लिहिला, डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल तो किती आहे, A क्यूब. ठीक आहे,
तर ए ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, इट इज ट्वाइस आर. ओके, सो वी आर रायटिंग हियर. सो हियर ॲक्च्युली देर इज अ ब्रॅकेट, सो यू कॅन मेक करेक्शन हियर. दिस इज 2r, इट्स अ स्क्वेअर. ठीक आहे, ए क्यूब, एच्या ठिकाणी आपण लिहिले 2r. सो 2r it's a cube, sorry, so 2r it's a cube. We are adjusting this term, and after calculation we are getting this value as pi by 6 or 0.52. Means the packing factor or relative packing density for simple cubic structure is pi by 6 or 0.52. याचा थोडक्यात अर्थ काय तर 52% स्पेस ही ॲटम्स न ऑक्युपाय केलेली आहे. कशाच्या केसमध्ये तर सिंपल क्युबिक स्ट्रक्चरच्या. और वी कैन से atomic packing factor for simple cubic structure is 0.52. Okay, are you getting these terms? Yes, sir. ठीक आहे, तर आता हे जर तुम्हाला समजलं तर बाकीचे 2 पॉइंट्स आहेत तर ते आपण सेम पॅटर्न मध्ये रिपीट करतोय. तर हे परत एकदा सांगतो, तुम्हाला नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल माहिती पाहिजे. साइड ऑफ युनिट सेल आपण ॲटॉमिक रेडियस वरून काढतो, त्यामुळे ॲटॉमिक रेडियस माहिती पाहिजे. व्हॉल्यूम ऑफ 1 ॲटम 4/3 पायर क्यूब. इथं जर व्हॅल्यू 1 असेल तर इथं पण आपण 1 इंटू करणार. जर 2 असेल तर 2 इंटू, 4 असेल तर 4 इंटू. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल ए क्यूब काढला आपण. या व्हॅल्यूज आपण इथं पुट केल्या, सिम्प्लिफाय केलं हे, आणि आपल्याला व्हॅल्यू मिळाली. सो दॅट इज 0.52. सो नाव वी आर just considering this for BCC structure. Now in case of next point, BCC structure, you can guess easily. Number of atoms per unit cell is 2. Then side of unit cell is A is equal to 4r by root 3. आता हे कसं काढलं मगाशी सांगितलं की आपल्याला atomic radius माहिती पाहिजे. So R in case of BCC structure is root 3 A by 4. Yes, root 3 A by 4. ओके, सो r इज इक्वल टू रूट 3 a by 4. मग a काय येणार 4r डिवायडेड बाय रूट 3. ठीक आहे, तर तेच आपण इथे लिहिलं a इज इक्वल टू 4r डिवायडेड बाय रूट 3. ओके, देन व्हॉल्यूम ऑफ 2 ॲटम्स, नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल 2 आहेत, त्यामुळे इथे काय येणार व्हॉल्यूम ऑफ 2 ॲटम्स दॅट इज 2 इंटू 4/3 पायर क्यूब. देन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल ए क्यूब ॲज इट इज. ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टरचा रेशो आपल्याला माहिती आहे काय आहे, व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स काय तर 2 इंटू 4/3 पायर क्यूब डिवायडेड बाय ए क्यूब. पण इथे ए क्यूबची व्हॅल्यू काय आहे, ए ची व्हॅल्यू काय तर 4r डिवायडेड बाय रूट 3. तर ए च्या ऐवजी आपण इथे टाकली 4r डिवायडेड बाय रूट 3. याला सिम्प्लिफाय केल्यावर आपल्याला व्हॅल्यू मिळते रूट 3 पाय बाय 8. दॅट इज न्यूमेरिकल व्हॅल्यू 0.68. मीन्स ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर or atomic packing density for BCC structure. Okay, so here simple cubic it is written, so it is for BCC structure. So BCC structure is root 3 pi by 8 or 0.68. means 68% of space gets occupied by atoms in BCC structure unit cell. Okay, getting this point? Yes, sir. ठीक आहे, तर नेक्स्ट पॉइंट आपण आता चेक करूया, दॅट इज लास्ट वन, FCC स्ट्रक्चर. सो इन केस ऑफ FCC स्ट्रक्चर नाव नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल किती असतात 4. त्याच्यानंतर साइड ऑफ युनिट सेल आपण काढली ॲटॉमिक रेडियसवरनं. आपल्याला माहिती आहे ॲटॉमिक रेडियस काय आहे FCC स्ट्रक्चरची, R इज इक्वल टू Root 2 a by 4. रूट 2 a by 4. A by 4. Okay, so root 2 a by 4 is value of atomic radius in case of FCC structure. त्यामुळे त्याची साइड ऑफ युनिट सेल काय येणार a is equal to 4r by root 2. Then volume of 4 atoms, here 2 written, volume of 4 atoms we have to consider. So volume of 4 atoms is 4 into 4/3 pi r cube. Then volume of unit cell is a cube as it is. या व्हॅल्यूज आपण इथे टाकल्या तर ती काय येणार 4 into 4/3 pi r cube डिवायडेड बाय a cube. पण a ची व्हॅल्यू काय आहे 4r डिवायडेड बाय रूट 2. सो वी आर पुटिंग दिस व्हॅल्यू हियर अँड आफ्टर ॲडजस्टिंग द टर्म्स वी आर गेटिंग इट ॲज रूट 2 pi by 6 किंवा याची न्यूमेरिकल व्हॅल्यू येते 0.74. याचा अर्थ काय तर ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर फॉर FCC स्ट्रक्चर इज 0.74 किंवा 74%. आता इथे तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल की आपण सिंपल क्युबिक पासून FCC कडे येतो त्यावेळेस काय होतंय ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टरची व्हॅल्यू काय होते
वाढती. येस वाढत वाढत जाते, बरोबर. तर इथे किती आहे? 52% आहे, इथे 68% आहे आणि इथे 74% आहे. मीन्स as we are going from SC BCC to FCC, atomic packing factor increases. So which is the mostly compact structure? FCC. Yes, FCC. yes. So this is your one of the MCQ. Okay, so mostly compact structure is dash dash SC BCC FCC, none of these. So answer is FCC. Why? Because atomic packing factor is more than other two, it is 0.74. Okay, are you getting this? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay, ह्याचे स्क्रीनशॉट काढलेत का? Sir. Yes, Yes, sir. sir. Take screenshot Yes, every sir. time. Okay, and some minor corrections are there, so you please consider these corrections. तर आपण हा चौथा पॉइंट आता बघितला, APF, दॅट इज ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर. आपल्या आधीच्या 9 व्हॅल्यूज आहेत टोटल, त्यामध्ये आपण या 3 व्हॅल्यूज आता ऍड करतोय. तर ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर फॉर सिंपल क्यूबिक इज 0.52, फॉर BCC it is 0.68, and for FCC it is 0.74. 74. Okay, so let us move to the next point now, that is called as white space. आता व्हाईट स्पेस जे आहे तर ते ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टरशी रिलेटेड आहे. जर तुम्हाला या व्हॅल्यूज माहिती असतील APFच्या तर तुम्ही हे इझिली कॅल्क्युलेट करू शकता. सो लेट अस अंडरस्टँड फर्स्ट व्हॉट इज मीन बाय व्हाईट स्पेस. द व्हाईट स्पेस इन द युनिट सेल इज द वॅकंट स्पेस left unutilized in the cell. It is often expressed as percentage and given as white space is equal to 1 minus APF into 100%. So 1 minus APF into 100% is nothing but white space. Void म्हणजे काय? तर एम्प्टीनेस किंवा वॅकंट स्पेस किंवा अनयुटिलाइज्ड स्पेस, त्याला आपण म्हणतो व्हाईट स्पेस. तर आता व्हाईट स्पेस कसा काढणार आपण? साधी गोष्ट आहे, ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर आपल्याला माहिती असेल तर 1 मायनस ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर आपल्याला काय देणार? व्हाईट स्पेस. याला आपण पर्सेंटेजमध्ये एक्सप्रेस करतो. सो डायरेक्टली वी डिस्कस फर्स्ट केस, दॅट इज सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर. फॉर सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर atomic packing factor you have to know, that is 0.52. So white space is nothing but 1 minus APF into 100%. 1 minus 0.52 into 100%, we are getting 48%. याचा अर्थ काय? तर in case of simple cubic structure, the empty space or unutilized space is 48%. Okay, are you getting this point? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. तर आपल्याला जर ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टरच्या व्हॅल्यूज माहिती असतील तर आपण व्हाईट स्पेस इझिली डिटरमाइन करू शकतो. यू कॅन गेस इझिली नाव फॉर नेक्स्ट 2 केसेस. सो इन केस ऑफ बॉडी सेंटर्ड क्यूबिक स्ट्रक्चर वी नो दॅट ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर इज √3π/8 or 0.68. Okay, so white space in case of BCC structure is 1 minus APF into 100%, that is 1 minus 0.68 into 100%. So you can get the value as 32%. Then we are repeating the same equation for third case, that is face centered cubic structure. Face centered cubic structure मध्ये atomic packing factor असतो 0.74. white space त्याच्यावरून आपण काढतो, तो येणार 1 minus 0.74 into 100%, that is 26%. So here we are getting additional 3 values. White space, which is nothing but 1 minus APF. For simple cubic it is 48%. For body centered cubic structure it is 32%, and for face centered cubic structure it is 26%. Means in case of simple cubic structure white space percentage is more. Okay, are you getting this? Yes, sir. Yes, sir. Okay, so take screenshot of these slides. ठीक आहे. तर आता हे पॉइंट्स आपण डिस्कस केलेले आहेत. तर हे पॉइंट्स परीक्षेत जर ऑफलाईन एक्झाम असेल तर कसे लिहायचे हे आपण डिस्कस करू. आता ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर हा जो पॉइंट आहे तर तुम्ही बघितलं असेल की या ज्या टर्म्स आहेत त्या प्रत्येक वेळेस रिपीट होतात. कुठल्या? तर नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल, साईड ऑफ युनिट सेल, व्हॉल्यूम ऑफ ॲटम, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. ठीक आहे.
तर इथे तुम्ही व्हॉल्यूम ऑफ ॲटम म्हणू शकता फक्त इथे 1 2 3 म्हणण्याच्या ऐवजी आणि डायरेक्ट तुम्ही मल्टिप्लाय करू शकता. तर हे आपण काय करायचंय, जेव्हा तुम्ही नोटबुकमध्ये लिहाल किंवा असाइनमेंटला लिहाल तर त्यावेळेस ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर काय करा, टेबल फॉर्ममध्ये तुम्ही लिहिला तरी सुद्धा चालेल. टेबल फॉर्ममध्ये म्हणजे काय, तर या टर्म्स आहेत त्या LHSला कॉमन लिहायच्या, ठीक आहे. आणि RHSला इथं काय करायचं तर 3 कॉलम करायचे, सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर्ड क्युबिक आणि फेस सेंटर्ड क्युबिक. आणि या प्रत्येकाचे टर्म्स तुम्ही तिथं लिहू शकताय. आर यू गेटिंग दिस? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय होईल, हे रिपिटेशन वाचेल. तुम्ही जर प्रत्येक वेळेस हे रिपीट करत गेला तर विनाकारण राईटअप वाढेल. तर त्याच्याऐवजी काय करायचं, इथं फक्त व्हॉल्यूम ऑफ ॲटम म्हणा, हे 1 to 4 लिहायची गरज नाही आहे. इथं तुम्ही डायरेक्ट त्याला तुम्ही काय करू शकता, 1 into 4/3 पायर क्यूब, त्यानंतर 2 into 4/3 आणि त्याच्यानंतर 4 into 4/3 डायरेक्ट तुम्ही त्या टेबलमध्ये लिहिलं तरी सुद्धा चालेल. तर या केसमध्ये लक्षात ठेवा, एक टेबल तयार करा, या सगळ्या टर्म्स कॉमन टर्म्स आहेत ते एकदा लिहा आणि त्यानंतर फक्त SC BCC FCCचा कॉलम करा आणि या सगळ्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये लिहून कंप्लीट करू शकताय. म्हणजे तुम्ही हे रिपीट होणार नाही तुमचं, ठीक आहे. तर हे झालं ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टरच्या बाबतीत. जेव्हा तुम्ही व्हाईट स्पेस लिहाल तेव्हा हे कम्प्लीट लिहा, कारण का हा छोटा पॉईंट आहे. हे ॲज इट इज तुम्ही सेपरेट लिहा, ठीक आहे. त्यानंतर याच्या आधीचा जो आपण पॉईंट डिस्कस केला काल, ही आपली चर्चा झाली का दुसऱ्या डिव्हिजनला झाली माहित नाही मला, आय थिंक झालती सर. फॉर अनदर डिव्हिजन ऑर दिस डिव्हिजन. तर असा प्रश्न विचारलेला की या फिगर्स ड्रॉ करायच्यात का, बरोबर आहे. तर या फिगर्स ड्रॉ करायची गरज नाही कुठल्या केसमध्ये, कोऑर्डिनेशन नंबरमध्ये, ठीक आहे. या फिगर्स आहेत ते तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी मी दिलेले आहेत. सो फॉर कोऑर्डिनेशन नंबर डोंट ड्रॉ दिस फिगर्स, ओके. यू नोट डाऊन दीज इन्स्ट्रक्शन्स समवेअर, नाहीतर काय होईल, तुम्ही नोटबुकमध्ये सुद्धा हे काढत बसाल. हे फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आहे. मी कोऑर्डिनेशन नंबर बद्दल बोलतोय. कोऑर्डिनेशन नंबरच्या ज्या या फिगर्स आहेत तर त्या काढायची गरज नाही, ठीक आहे. याचं फक्त एक्सप्लेनेशन सफिशियंट आहे. आणि ॲटॉमिक रेडियसच्या या फिगर्स काढायच्यात, या सिम्पल आहेत, इझी आहेत, तुम्ही या काढू शकताय. हे पण काढायची गरज नाही आहे, हे सुद्धा तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी दिलेले आहेत. सो डोंट ड्रॉ दिस फिगर्स ऑल्सो, दिस इज फॉर ओनली अंडरस्टँडिंग, ठीक आहे. आणि याच्यामध्ये या 3 फिगर आपण काढतो, हे पहिल्यापासून सांगतो होता. नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेलमध्ये या 3 फिगर्स काढायच्यात, एक्सप्लेनेशन लिहायचे. त्याच्यानंतर जो दुसरा पॉईंट आहे, या फिगर्स काढू नका. दुसरा पॉईंट आहे ॲटॉमिक रेडियस, तर या ॲटॉमिक रेडियसच्या फिगर्स काढायच्यात. आता ॲटॉमिक रेडियसमध्ये सुद्धा ही जी फिगर दिसते तर ही तुम्ही फक्त हा फ्रंट फेस दाखवला तरी सुद्धा चालतो, याच्यातनं सुद्धा आपण तेच व्हॅल्यू मिळवतो, ठीक आहे. हे रेड कलर दिसते का, एवढा फेस एवढाच ड्रॉ करा, 3D काढायची गरज नाही. 2D काढले तरी सुद्धा हे सफिशियंट आहे. गेटिंग दिस? ठीक आहे. त्यानंतर बाकीच्या ज्या फिगर्स आहेत कशाच्या, ॲटॉमिक रेडियसच्या, तर त्या तुम्हाला काढायच्यात. ही तुम्हाला ड्रॉ करायची, ही सुद्धा ड्रॉ करायची. नेक्स्ट, कोऑर्डिनेशन नंबरच्या फिगर्स काढायच्या नाहीत. या फिगर्स आहेत तर त्या कॉम्प्लिकेटेड आणि टाइम टेकिंग आहेत आणि या फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी दाखवलेले आहेत. सो डोंट ड्रॉ दिस फिगर्स फॉर कोऑर्डिनेशन नंबर. Then atomic packing factor, you can write the table in table format, okay. Then void space also you can write as it is, no problem, okay. So now we move to our last point of 6 points. आपण जे 6 points ठरवलेले होते तर त्यातला हा शेवटचा पॉइंट आपण काय करतोय तर डिस्कस करतोय, that is density of crystal. So it is also simple, just like void space. Okay, so let us read it first. As a unit cell possesses all the structural properties of a bulk crystal, the density of any unit cell must be same as that of the bulk crystal. Means here we are determining the unit cell density. Density चे इक्वेशन आपल्याला माहिती आहे, density rho is equal to mass upon volume. तर तेच आपण इथं कसं रिप्रेझेंट करतोय. So we are writing this density as ZW divided by V. ZW divided by V. So what is the meaning of each and every term?
Z is nothing but number of atoms per unit cell. Z हे number of atoms per unit cell आहे. Then this W is nothing but mass of each atom, which is given by capital M divided by Na, where capital M is molecular weight of the material and Na is Avogadro number. तर या W ची व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये जर टाकली तर आपल्याला डेन्सिटीची व्हॅल्यू काय मिळते, Zm divided by Na into V, means number of atoms per unit cell, molecular weight, Avogadro number that is constant, and volume of unit cell. तर या व्हॅल्यूज आपल्याला टाकल्यावर डेन्सिटी डिटरमाइन करता येते. तर आता हे जनरल इक्वेशन झालं. तर हे आपण परत 3 स्ट्रक्चरसाठी काय करतोय तर मॉडिफाय करतोय. सो गो टू नेक्स्ट स्लाइड. वेअर फॉर सिंपल क्यूबिक आपल्याला माहिती नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल किती असतात, 1 असतात, आणि व्हॉल्यूम युनिट सेलचं काय, a क्यूब. So after putting value of Z and V, we are getting rho is equal to M divided by Na into A cube. Then for body centered cubic structure, number of atoms per unit cell is 2 and volume of unit cell is A cube as it is. So when we are putting this value, we are getting the density of crystal for BCC structure, which is twice M divided by Na into A cube. Similarly, for face centered cubic structure, number of atoms per unit cell, that is Z is equal to 4 and volume of unit cell is A cube. So if you put this value, so we are getting rho is equal to 4M divided by Na into A cube, means the density of crystal varies with the number of atoms per unit cell. Okay, हे लक्षात येतंय का? Are you getting this? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. तर हा आपला 6 पॉइंट्स मधला 6वा पॉइंट होता, दॅट इज डेन्सिटी ऑफ क्रिस्टल फॉर सिंपल क्यूबिक, देन फॉर बीसीसी स्ट्रक्चर अँड फॉर एफसीसी स्ट्रक्चर. त्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे तर डेन्सिटीचं इक्वेशन आणि हे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आपण याला डिफाइन करतो. रो म्हणजे काय, मास अपॉन व्हॉल्यूम, पण इथे आपण मासला Z इंटू W म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल आणि जे मॉलिक्युलर वेट आणि ॲव्होगाड्रो नंबर आहे तर तो कन्सिडर करतो. डिवायडेड बाय व्हॉल्यूम म्हणजे काय तर व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. मी इथं आपण W ची व्हॅल्यू जी आहे तर ती इक्वेशन मध्ये पुट केली आणि आपल्याला एक इक्वेशन मिळालं जे काय इंडिकेट करते तर डेन्सिटी इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल, मॉलिक्युलर वेट, ॲव्होगाड्रो नंबर अँड व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. त्याच्या व्हॅल्यू आपण इथं फक्त पुट केल्या अँड वी आर गेटिंग द व्हॅल्यूज फॉर सिंपल क्यूबिक ॲज रो इज इक्वल टू M डिवायडेड बाय Na इंटू A क्यूब. Then for BCC structure it is rho is equal to twice M divided by Na into A cube, and for FCC it is 4M divided by Na into A cube. Okay. So today we have discussed these 3 terms. Which one? First is atomic packing factor. Atomic packing factor म्हणजे काय तर एक रेशियो आहे कशाचा तर टोटल ॲटम्स जे आहेत युनिट सेल मधला त्याचा व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स इन युनिट सेल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे त्या युनिट सेलचा व्हॉल्यूम. कसा काढला आपण तर सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर जर बघितलं, नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल आपल्याला माहिती 1 आहे, त्याची साईड काढली ॲटॉमिक रॅडियसवरनं, एका ॲटमचा व्हॉल्यूम, त्याच्यानंतर युनिट सेलचा व्हॉल्यूम आपण घेतला, त्याचा रेशिओ घेतला, त्यानंतर रेशिओ घेतल्यानंतर आपण काय केलं तर A ची व्हॅल्यू टाकली. सो हिअर इट इज ब्रॅकेट, रिमेंबर A ची व्हॅल्यू आपण इथे टाकली. याची व्हॅल्यू आहे ट्वाइस आर इट्स क्यूब. याला ॲडजस्ट केल्यावर आपल्याला एक व्हॅल्यू मिळाली दॅट इज 0.52. ही झाली व्हॅल्यू कशाची तर सिंपल क्यूबिकसाठी. देन फॉर बीसीसी स्ट्रक्चर इट कम्स ॲज 0.68. देन फॉर एफसीसी स्ट्रक्चर इट इज 0.74. तर यातलं मोस्टली कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर कुठलं एफसीसी स्ट्रक्चर. वाय बिकॉज इट्स व्हॅल्यू इज 74% APF. ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही व्हाईट स्पेस म्हणजे नेक्स्ट पॉईंट इझिली कॅल्क्युलेट करू शकताय. व्हाईट स्पेस, व्हाईड म्हणजे काय तर एम्प्टीनेस किंवा वॅकंट स्पेस त्या युनिट सेलमधली, ती कशी काढणार तर 1 मायनस ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टरवरून आपल्याला व्हाईट स्पेस काढता येतो. तर सिंपल क्यूबिकसाठी तो येतो 48%, BCC स्ट्रक्चरसाठी येतो 32% आणि FCC साठी येतो 26%. द नेक्स्ट डेन्सिटी ऑफ क्रिस्टल. डेन्सिटी ऑफ क्रिस्टल आपण कशी काढली तर मास अपॉन व्हॉल्यूम, ज्याच्यामध्ये आपण नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल, त्यानंतर त्या ॲटमचं मास जे आपण मॉलिक्युलर वेट आणि ॲव्होगाड्रो नंबर मध्ये डिफाइन करतो आणि व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल घेतो.
याच्यावरून आपल्याला हे शेवटचं इक्वेशन मिळतं, रो इज इक्वल टू ZM डिवायडेड बाय NA इंटू B. याच्यामध्ये आपण त्या स्ट्रक्चरच्या कंडिशन्स टाकतो, ज्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल फक्त बदलतात, बाकीचं सगळं ॲज इट इज राहतं. सो वी आर गेटिंग हिअर M डिवायडेड बाय NA इंटू A क्यूब, दिस इज ट्वाइस M डिवायडेड बाय, अँड दिस इज 4M डिवायडेड बाय. ओके, तर या व्हॅल्यूज आपण बघितल्या. नाव आय हॅव समराइज्ड ऑल दीज व्हॅल्यूज into one table, that is 6 terms into 3 terms each, 6 into 3, total 18 values we are getting. Okay, so take screenshot of this table and in your notebook you can write this table after completion of write up of all 6 terms. तर ह्या सगळ्या टर्म्स आहेत. तर या नोटबुकमध्ये नोट्स तुमच्या लिहिल्या की त्यानंतर हा टेबल ड्रॉ करा. हा टेबल कशासाठी आहे, तर या सगळ्या व्हॅल्यूज आहेत. ऑल दिस 18 व्हॅल्यूज आर युअर पॉसिबल MCQs. ओके, सो टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस टेबल अँड वेन यू आर रायटिंग द नोट्स आफ्टर completion of these 6 points you have to draw this table. तर याच्यामध्ये आपण या सगळ्या व्हॅल्यूज इन्क्लूड केलेल्या आहेत, आत्ता आपण डिस्कस केलेल्या. नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल फॉर सिम्पल क्यूबिक इज 1, फॉर BCC it is 2, for FCC it is 4. Atomic radius is R is equal to A/2 for simple cubic, R is equal to √3A/4 for BCC, R is equal to √2A/4 for FCC. कोऑर्डिनेशन नंबर आपण बघितले, सिम्पल क्यूबिकसाठी 6 असतं. कसं, त्या प्लेनमध्ये 4, वरच्या बाजूला 1, खालच्या बाजूला 1. त्यानंतर BCC स्ट्रक्चरमध्ये 8 असतात. तर बॉडी सेंटर्ड ॲटम्स म्हणजेच इक्विडिस्टंट नेबर्स, त्यामुळे याची व्हॅल्यू येते 8. FCC मध्ये येते 12, त्या प्लेनमध्ये 4, वरच्या बाजूला 4, खालच्या बाजूला 4, टोटल 12. त्यानंतर आत्ताच आपण हे पॉईंट्स बघितले. ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर येतो 0.52 सिम्पल क्यूबिकसाठी, 0.68 BCC साठी आणि 0.74 FCC साठी. व्हाईट स्पेस आपण APF वरूनच काढतो. 1 - APF गिव्ज अस व्हाईट स्पेस 48 फॉर सिम्पल क्यूबिक, 32% फॉर BCC अँड 26% फॉर FCC. आणि शेवटचा पॉईंट म्हणजे डेन्सिटी ऑफ क्रिस्टल, जो आपण या तिन्ही टर्मसाठी काढलेला आहे. ठीक आहे, तर परत एकदा रिपीट करतो. हा टेबल इम्पॉर्टंट आहे. या टेबलमधल्याच व्हॅल्यू बऱ्याचदा तुम्हाला MCQ साठी रिपीट होतील. सो मोस्ट ऑफ द MCQs आर इन्क्लुडेड इन दिस टेबल, यू कॅन से. गेटिंग दिस? येस सर. ठीक आहे, तर आता हा टेबल स्क्रीनशॉट घ्या आणि फक्त स्क्रीनशॉट घेऊ नका. तर एक तुम्हाला मी 3 ते 4 मिनटं देतो. तर यातले किती व्हॅल्यूज तुम्ही पाठ करू शकता किंवा लक्षात ठेवू शकताय हे चेक करा. आणि त्यानंतर मग शेवटचे आपण 3-4 मिनटं युटिलाइज करू हे डिस्कस करायला. तर त्यानंतर तुम्ही हँड रेज करा, अनम्यूट करा आणि तुम्ही न बघता या व्हॅल्यूज आठवून सांगायचा प्रयत्न करा. ठीक आहे, ॲक्च्युली ही क्लासरूम ॲक्टिव्हिटी आहे, समोरासमोर घ्यायची. बट आय एम कॉन्फिडंट दॅट यू कॅन डू दिस प्रॅक्टिस without observing anything. So take 3 to 4 minutes and during that you can mark your attendance in chat box also. तुमचा रोल नंबर चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा अटेंडन्ससाठी. प्लस 3 ते 4 मिनटं घ्या आणि या व्हॅल्यूज आहेत यातल्या जितक्या व्हॅल्यू तुमच्या लक्षात येतील तेवढ्या लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. तुम्ही नुसतं सिम्पल क्यूबिकच्या मला सांगितलं तरी चालतील, किंवा BCCचे सांगितले तरी चालतील, किंवा पहिल्या 3 टर्म सांगितल्या तरी चालतील. रँडमली सांगा, सिक्वेन्स हाच पाहिजे असं काही नाही, तुमच्या जसं लक्षात येईल तसं सांगू शकताय तुम्ही. सो टेक 3 to 4 minutes and after 3 to 4 minutes we will start this activity. This is for your practice purpose.
Okay, so shall we start? Yes, sir. So anyone take initiative? Raise your hand, unmute yourself. Shreyas. सांगा की जे आठवते ते सांगा तुम्ही. Sir, atomic radius for simple cubic a by 2, cc root Yes. 3 a by 4, fcc root 2 a by 4. Yes. Next. Okay, so if you want to share this one only, then we go to the good chance we give to another student. Next, you can unmute yourself and start telling the values. No problem. Number of unit per unit cell, simple cubic a by 2, cc under root 3 by 4 into a, and under root 2 by 4 into a, cc. Then next. Coordination number. Simple cubic 6, BCC 8, FCC 12. Okay. Then you can tell more than one term, all 18 values, then 3 values, 1 values, no problem. Just try to discuss, try to explain. चुकलं तर चुकू दे, काय problem नाही. Atomic packing factor. Simple cubic 0.52. BCC 0.68. Okay. And FCC 0.74. Okay. Other student take initiative, unmute yourself. Void space, body center cell 32%, simple cubic cell 48%, face center cubic cell 26%. Density of crystal for simple cubic cell, it is m upon n a cube. For body center, it is 2m upon n a cube, and it is face center, it is 4m upon n a cube. Okay. Number of atoms per unit cell is, for simple cubic cell is 1, body center cubic cell is 2, and face center unit cell is 4. Okay. Coordination numbers for simple cubic unit cell is 6, for body center unit cell is 8, and face center unit cell is 12. Okay. Okay, sir. ठीक आहे. तर असे ठीक आहे, टाइम आपला संपत आलाय. तर आता या टेबलची प्रॅक्टिस करा. तर मी मुद्दाम हा टेबल काढलेला तुम्ही न बघता सांगण्यासाठी. तर या टेबलची प्रॅक्टिस करा. या टेबलची प्रॅक्टिस केली की या 18 व्हॅल्यूज तुमचे परफेक्ट होतील आणि इनडायरेक्टली तुम्ही MCQ परफेक्ट करताय. ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टरच्या बाबतीत हे सुद्धा लक्षात ठेवा. π/6, √3 π/8, √2 π/6. कधी कधी या सुद्धा व्हॅल्यू आल्या तर विचारले जातात MCQ मध्ये. आणि बाकीचे व्हॅल्यू तुम्हाला सगळ्या दिलेले आहेत. याचं चांगल्या पद्धतीनं प्रिपरेशन करा. तर आपले हे 6 पॉईंट्स आपण कव्हर केलेले आहेत. आता नेक्स्ट लेक्चरला आपण आपला जो नेक्स्ट पॉईंट आहे मिलर इंडायसिस, तर तो डिस्कस करूया. ओके, सो वी स्टॉप हिअर अँड आय होप दॅट यू हॅव मार्क्ड युअर अटेंडन्स इन चॅट बॉक्स. सो वी कन्क्लूड हिअर.